मुंबई महापालिका ही प्रत्येकाचंच लक्ष आहे आणि या मुंबई महापालिकेपूर्वी ठाकरे बंधू एकत्र येण्यासंदर्भात जोरदार चर्चा असतानाच काँग्रेस स्वबळाचा नारा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार का या संदर्भात निर्णय येत्या 7 तारखेच्या बैठकीत घेणार असल्याचं रमेश चेन्निथला यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान राज ठाकरेंची उत्तर भारत दक्षिण भारत ही भूमिका मान्य नसून भारत एक असल्याचं चेन्निथला यांनी सांगितलंय। त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकला चलोरेची भूमिका घेणार का की एकत्र लढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। राज ठाकरे से क्या जो बयान है, उनका स्टैंड है, वो हम बिल्कुल सहमत नहीं है। नॉर्थर्न इंडिया और साउथर्न इंडिया कुछ भी नहीं है, भारत एक है। और उत्तर भारतीयों को कांग्रेस पार्टी ने बहुत सारा मजबूत किया है, अवसर दिया है। कांग्रेस हमारे विचारधारा के लेके चलेगा। अगर राज ठाकरे उनके साथ आते तो देखेंगे। अभी तो तय नहीं है ना, जाएगा या नहीं जाएगा। मुंबई कॉरपोरेशन के चुनाव के लिए क्या स्टैंड लेगा, उसके बारे में 7 तारीख पॉलिटिकल अफेयर्स कमेटी का मीटिंग मुंबई में बुलाया है। कार्यकर्ता चाहते हैं कि हर जगह पे अपने अपने कैंडिडेट्स को लगाने का, क्योंकि ये तो पार्टी वर्कर का चुनाव है, स्थानीय लेवल पे है। लेकिन स्थानीय लेवल पे पीसीसी के अध्यक्ष बात करके ही करना पड़ेगा ना। आणि अपडेट जाणून घेऊयात। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, एकीकडे 2 पक्षांचे 2 भावांचे मनोमिलनाचे सूर ऐकू येत असताना महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होतीये का असा सवाल उपस्थित होतोय। काय भूमिका आहे काँग्रेसची आणि त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसची? प्रज्ञा, महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्यानं ज्यांची ताकद जिथं आहे तिथं त्यांना निर्णय घ्यावा अशा पद्धतीचे ऑलरेडी सुतोवाच करण्यात आले होते आणि त्यानुसार मुंबई असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, या वेगवेगळ्या महानगरपालिकांमध्ये वेगवेगळे चित्र आपल्याला महाविकास आघाडीचं पाहायला मिळू शकतं। याचा पहिला टप्पा आपण आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं पाहतोय, कारण मागच्या निवडणुकीमध्ये महापालिकेचं जर आपण पाहिलं तर शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये लढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे ज्या पद्धतीनं शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार इच्छुक आहेत, त्यानुसार त्याच मतदारसंघांमध्ये किंवा त्याच वॉर्डांमध्ये काँग्रेसचे देखील उमेदवार इच्छुक आहेत। त्यामुळे एवढ्या सर्व उमेदवारांचं करायचं काय किंवा त्यांचं समायोजन कसं करायचं हा एक मोठा प्रश्न काँग्रेस समोर होता आणि त्यामुळे कुठंतरी एक स्वबळाची भाषा या निमित्तानं आता सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 7 जुलैला मुंबईमध्ये रमेश चेन्निथला जे महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि काँग्रेसचे सरचिटणीस आहेत त्यांना एक महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये प्रामुख्यानं सर्वांची मतं जी आहेत काँग्रेस नेत्यांची ती जाणून घेण्यात येतील आणि त्यानंतर कुठेतरी जी हालचाल आहे ही स्वबळाच्या दिशेनं आपल्याला दिसते। मुंबईमध्ये महाविकास आघाडी होण्याची शक्यता सध्या तरी खूपच कमी जाणवते, कारण असलेल्या उमेदवारांचं समायोजन करणं हे काँग्रेसला शक्य नाहीये, या शिवसेनेला शक्य नाहीये आणि त्यामुळेच कुठेतरी आगामी महानगरपालिका निवडणुकांमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जरी एकत्र येत असले तरी महाविकास आघाडीला मात्र सुरुंग लागल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा, निलेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।